तर नमस्कार मित्रांनो, आपण फंडिंग चॅलेंज काही पर्चेस केलेले आहेत. ऑनगोइंग आपले कोणते-कोणते चॅलेंज आहेत आणि काही चॅलेंजेस फंडिंगचे पर्चेस केलेले आहेत आणि त्याचा स्टेटस काय आहे ते आपण आज सध्या चेक करूया. तर एक फर्स्ट चॅलेंज $5000 आहे तो मी फर्स्ट फेज आणि सेकंड फेज दोन्ही फेज पास केलेले आहेत आणि आपल्याला एक फंडेड अकाउंट मिळालेलं आहे आणि त्याचं करंट स्टेटस आहे $184 प्रॉफिटमध्ये आहे. त्यानंतर आजच मी एक नवीन 5K फंडेड अकाउंट परचेस केलेलं आहे. ते सध्या झिरोवर आहे. एक आपलं ऑनगोइंग 50K आणि 10Kचे दोन वेगळ्या अकाउंटवरती चॅलेंजेस सुरू आहेत. ते सध्या निगेटिव्हमध्ये आहे. एक 2% निगेटिव्हमध्ये आहे आणि एक 1.2% निगेटिव्हमध्ये आहे. तर हे असे 4 चॅलेंज आणि आजच मी वेगळ्या फंडिंग फर्मवरती फंडेड चॅलेंज परचेस केलेले आहेत. मी नेहमी फंडिंग पिप्सवरतीच फंडेड अकाउंट परचेस करत होतो. आज काहीतरी वेगळं ट्राय करावं म्हणून मी पिपस्टोन या फंडेड फर्मचे 2 चॅलेंजेस 10K 10Kचे परचेस केलेले आहेत. तर ते सुद्धा मी आजच परचेस केलेत. त्यामुळे त्याचा डॅशबोर्ड तुम्ही बघितलात तर 0-0 दिसेल. आपल्याला त्याचं प्रॉफिट टार्गेट 8% आहे. फेज 1ला आणि फेज 2ला 5% आहे. डेली लॉस आपला नेहमीप्रमाणे 5% आहे. नेहमीप्रमाणे मिनिमम प्रॉफिटेबल डेज आपले 3 असले पाहिजेत. त्यानंतरच आपण हे चॅलेंज पास करू शकू आणि मॅक्स लॉस आपला 10%चा आहे म्हणजे $1000चा मॅक्स लॉस आहे. बघूया आपण आजपासून एक जर्नी स्टार्ट करूया. मी ती प्रत्येक ट्रेडची जर्नी आपल्या चॅनलवरती पोस्ट करणार आहे. जेणेकरून मला सुद्धा फ्युचरमध्ये आपली फंडिंग चॅलेंजची जर्नी कशी आहे, कशी सुरू झाली होती आणि कशी चालली आहे ते रेकॉर्ड ठेवता येईल. तुम्ही पण चॅनलला फॉलो करून ठेवा. मी कशाप्रकारे ट्रेड घेतो, कशाप्रकारे रिस्क मॅनेज करतो, कशाप्रकारे रिस्क टू रिवॉर्ड मॅनेज करतो, ते तुम्हालाही शिकायला मिळेल. आपला एक 5Kचा अकाउंट इथे पास केलेला आहे. फेज 1 आणि फेज 2 दोन्ही इथे तुम्ही पाहू शकता आणि एक मास्टर अकाउंट आपल्याला मिळालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण 3.7% प्लसमध्ये आहोत. ह्याचा पेआउट आपल्याला जुलैच्या 23 तारखेला म्हणजे अजून 23 दिवसानंतर येणार आहे. तोपर्यंत मी चांगले ट्रेड्स यामध्ये घेत राहणार आहे. रिस्क टू रिवॉर्ड माझा 1:3चा आहे. त्यामुळे मी छोट्या-छोट्या रिस्कवरती चांगले रिवॉर्ड कॅप्चर करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ती सर्व जर्नी आपण व्यवस्थितपणे रेकॉर्ड करणार आहोत. जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये अजून इम्प्रूव्हाइज करता येईल. स्टे ट्यून. तुम्ही चॅनलला फॉलो करून ठेवा आणि आपल्या जर्नीसोबत पाहत राहा.